बहुजन इंडिया न्यूज टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी. नमस्कार, आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. अमरावतीत नोकरीच्या नावावर विद्यार्थ्यांची लूट. विद्यापीठाचे कंत्राट असलेल्या ग्रेट शेरलॉक कंपनीकडून 10,000ची मागणी. हॉटेलमध्ये घुसून युवक काँग्रेसने उघड पाडले वसुलीचे रॅकेट. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट मिळालेल्या ग्रेट शेरलॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा संतापजनक आणि धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आला आहे. मनुष्यबळ पुरवण्याच्या नावाखाली या कंपनीने आज अमरावतीच्या एका नामांकित हॉटेलमध्ये सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावले होते. मात्र नोकरी देण्याच्या बदल्यात प्रत्येक विद्यार्थ्याकडून तब्बल 10,000 रुपयांची उघड मागणी कंपनीकडून केली जात असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केलाय. विद्यार्थ्यांच्या पिळवणुकीचा हा प्रकार समजताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट हॉटेलमध्ये धडक देत हा गैरप्रकार रंगेहात उघडकीस आणला. यावेळी युवक काँग्रेस आणि शेरलॉक कंपनीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. गोरगरीब विद्यार्थ्यांची अशी आर्थिक लूट आणि फसवणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असा थेट आणि आक्रमक इशारा युवक काँग्रेसने कंपनीला दिला आहे. तसेच सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या या संबंधित ग्रेट शेरलॉक कंपनीवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसकडून केली जात आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे यांचे स्पष्टीकरण. विद्यापीठाने संबंधित कंपनीला केवळ मनुष्यबळ पुरवण्याचं कंत्राट दिलं आहे. कंपनीकडून पैशाची वसुली केली जात असेल तर विद्यार्थ्यांनी जाऊ नये. त्याचा विद्यापीठाशी कोणताही संबंध नाही, असे अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे यांनी घटनेवर स्पष्टीकरण दिले. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती चीफ ब्युरो मनोज मेळे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातर्फे तिथल्या जागा भरण्यासाठी कंत्राटी तत्वावर एका नागपूरच्या ग्रेट शेरलॉक EFMS प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्यात आलेलं होतं. या कंपनीने पेपरला ॲड दिली होती आणि आज हॉटेल रामगिरी, अमरावतीत हॉटेल रामगिरी येथे आज आपण बघू शकता की विद्यार्थ्यांना इथे इंटरव्ह्यूकरिता बोलवलं होतं. इंटरव्ह्यूकडे बोलत असताना यांना फोनवर सांगण्यात आलं की तुम्हाला 10,000 रुपये कन्सल्टन्सी फी द्यावी लागेल. तर आमचा यावर आक्षेप असा आहे की अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासारख्या प्रतिष्ठित आणि अत्यंत जे नावाजलेल्या संस्थेतल्या जागा भरताना एखाद्या तुम्ही जर एजन्सीला कंत्राट देत आहे तर करारनाम्यात तुम्ही हे 10,000 रुपये विद्यार्थ्यांकडून घेणार, परीक्षार्थ्यांकडून, उमेदवारांकडून घेणार, याचा कुठे उल्लेख होता का? हे 10,000 रुपये हे घेत आहेत, याच्या मागे नेमका कोणाचा हात आहे? हा भ्रष्टाचाराचे हे याची चौकशी झाली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आणि त्यात आता पुढची चौकशी झाली पाहिजे की हे खरंच किती रुपये विद्यार्थ्यांना देणार आहेत. हे कामगार आयुक्तांची जी मिनिमम वेजेस आहेत त्यानुसार पगार करणार आहेत का, की हे उमेदवारांची पिळवणूक करणार आहेत? तर हा आज आम्ही इथे आम्हाला जेव्हा कळलं तर युवक काँग्रेस आणि NSY तर्फे आम्ही धडकलो आहोत. इथे आपण बघू शकता की बरेचसे विद्यार्थी आहेत. तर आमचा थेट त्यांच्यावर आरोप आहे की यांनी हे 10,000 रुपये जे मागितले आहेत याच्यामागे मोठा आर्थिक भ्रष्टाचार आहे आणि यांनी यांचे सर्व्हिस चार्जमध्ये हा उल्लेख करायला पाहिजे होता. मात्र हे व्यतिरिक्त 10,000 रुपये घेत आहेत. त्यानुसार आता विद्यापीठाने सुद्धा खुलासा करायला पाहिजे की त्यांनी यांना ही मुभा दिली आहे का, त्याच पद्धतीने की आता नेमका हे या पुरांना पगार देणार किती आहेत. कारण यांना अजून सांगितलं नाही आहे की तुम्हाला तुम्ही कोणत्या जागेसाठी आले आहात. आपण ॲड बघू शकता, त्यांना जागा सांगितली नाही, काही नाही, पगार किती भेटणार काही सांगितलं गेलं नाही आहे. फक्त तुम्ही 10,000 रुपये घेऊन या कन्सल्टन्सीवर सांगितलं आहे.